नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी श्रद्धा वंजारी म्हणजेच युअर क्रिएटिव्ह गाईड श्रद्धा. मंडळी, मी या चॅनेलवर बेसिक टू ॲडव्हान्स त्याचबरोबर ट्रेंडिंग आणि प्रोफेशनल बेकिंग रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असते. दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ठीक 4:30 वाजता. त्यामुळे जर तुम्हाला परफेक्ट होम बेकर बनायचं असेल तर लगेचच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करून ऑलवरती क्लिक करून ठेवा. म्हणजे जेव्हा केव्हा माझा नवीन व्हिडिओ येईल सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि हे एकदम फ्री आहे. तर मंडळी, आता सध्या क्रिसमस जवळ आलेला आहे, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रिसमस स्पेशल एक अतिशय युनिक आणि हटके केक बनवतोय. ड्रीम केक तर सगळ्यांना माहीत असेलच, पण आज आपण प्लम ड्रीम केक बनवतोय. येस, अत्यंत रिच, अत्यंत चॉकलेटी आणि सुपर डेलिशियस असा केक याआधी तुम्ही यूट्यूबवर कधी बघितला नसेल, त्यामुळेच ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि अत्यंत डिटेलमध्ये सगळी माहिती मी सांगणार आहे. म्हणजे संपूर्ण केक बनवायला किती साहित्य लागतं, किती खर्च येतो आणि तुम्ही तो कितीला विकला पाहिजे याचीही माहिती देईन. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. तर एका बाउलमध्ये मी घेत आहे अर्धा कप एवढा फ्रेश संत्र्याचा ज्यूस. तर माझा कप आहे 250 mlचा. अर्धा कप एवढा ज्यूस मी घेतला आहे. आता याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स आपल्याला सोकिंगसाठी यूज करायचे आहेत. तर मी 1 टेबलस्पून काळे मनुके, 1 टेबलस्पून पिवळे मनुके, 2 टेबलस्पून बारीक कट करून चेरीज घेतलेल्या आहेत, 2 टेबलस्पून टूटी फ्रुटी घेतलेली आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून बारीक कट करून बदाम घेतलेत आणि 2 टेबलस्पून बारीक कट करून काजू घेतलेत. सो याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वेगवेगळ्या बेरीज यूज करायच्या असतील तर तुम्ही त्याही करू शकता. प्लम फ्रुट्स असतात वेगवेगळे, तेही तुम्ही वापरू शकता. पण जर काहीच नाही मिळालं तर अशा पद्धतीने टूटी फ्रुटी, ड्रायफ्रुट्स आणि चेरीज वगैरे वापरल्या तरीही चालतात. तर बघा, आता हे सगळं आपण या ऑरेंज ज्यूसमध्ये ॲड केलेलं आहे आणि हे छानपैकी एकदा मिक्स करायचं आणि याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि ही सगळी फळं आपल्याला साधारणपणे रात्रभर छानपैकी भिजत ठेवायची आहेत. जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही 2 ते 3 तास तरी कमीत कमी हे छानपैकी भिजत ठेवू शकता. तर बघा, साधारणपणे 4-5 तासानंतर मी लगेचच हे ओपन करते कारण मला लगेचच केक बनवायचा होता. तर बघू शकता, आता हे जे फ्रुट्स आहेत त्यांनी बऱ्यापैकी ऑरेंज ज्यूस सोक केलेला आहे. छान फुगलेले आहेत ते सगळे आणि ऑरेंज ज्यूस पण त्याच्यामध्ये थोडासा शिल्लक आहे. तर आता आपण हा केक बनवण्यासाठी यूज करणार आहोत रेडीमेड प्लम केक प्रीमिक्स. तर हे कुठल्याही शॉपमध्ये, केक मटेरियलच्या दुकानामध्ये जिथे बाकीचं सगळं आईस केकचं साहित्य मिळतं, तिथे तुम्हाला इझिली मिळून जाईल. तर अशा पद्धतीने 160 रुपयांना 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो अशा पद्धतीने हे मिळतं. तर बघा, साधारणपणे 1 कप एवढं मी हे प्रीमिक्स घेते आणि वजनी प्रमाण बघितलं तर हे 140 ग्रॅम एवढं आहे. ठीक आहे. सो माझा कप आहे 250 mlचा, लक्षात असू द्या. तर आता यामध्ये आपण साधारणपणे 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं तेल ॲड करतोय, साधं खायचं रिफाइंड ऑइल आणि यामध्येच आपण सगळी जी भिजवलेली फळं आहेत ती ॲड करतोय आणि त्यामध्ये जो ऑरेंज ज्यूस शिल्लक राहिला होता तो सगळा आपण यामध्ये ॲड केला आहे. आता आपल्याला हे छानपैकी एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करावी लागणार आहे तर थोडंसं दूध एक्स्ट्रा तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे. सो इथे मी सुरुवातीला 1/4 कप एवढं दूध घेतलेलं होतं, पण लागेल एवढंच आपण इथे वापरणार आहोत आणि हळूहळू ॲड करायचं म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं किती यूज करावं लागतंय. तर पहिल्यांदा मी 1 टेबलस्पून एवढं ॲड केलं आणि पुन्हा मला थोडीशी गरज वाटली म्हणून मी अजून 1 टेबलस्पून ॲड करणार आहे. 2 टेबलस्पून एवढं दूध मला इथे सफिशियंट आहे. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे कट अँड फोल्ड पद्धतीने स्पॅच्युलानेच आपण हे बॅटर छान बनवून घेतलं आणि अशा प्रकारे घट्टच याची कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. याच्यापेक्षा पातळ बॅटर बनवू नका. तर आता हा केक बेक करण्यासाठी मी नेहमीचाच 6 इंचचा टीन घेते आणि आतमध्ये मी बटर पेपर प्लेस केलेला आहे. तर आता हे तयार केलेलं सगळं बॅटर आपण यामध्ये पोर करूयात. सो बघताय तुम्ही कन्सिस्टन्सी कशी आहे, अशीच असायला पाहिजे. सो आता हा टीन एकदा दोनदा असा टॅप करायचा, यामुळे आपला केक आतमधून जाळीदार होतो, एअर बबल वगैरे त्याच्यामध्ये राहत नाहीत. सो आता हा केक आपण नेहमीप्रमाणेच गॅसवरती एका मोठ्या पातेल्यामध्ये बेक करतोय. सो हे पातेलं जरा जास्तच मोठं आहे, तुम्ही याच्यापेक्षा छोटं पातेलं यूज केलं तरीही चालेल. सो बघू शकताय आतमध्ये मी स्टँड ठेवलेला आहे, त्याच्यावरती टीन आणि पातेलं कव्हर करण्यासाठी अशा पद्धतीने ताट किंवा परात मी यूज करते आहे. तर आता हा केक कमीत कमी फ्लेमवर आपल्याला साधारणपणे 30 ते 35 मिनटासाठी बेक करायचा आहे. तुम्हाला कदाचित 5 मिनटं कमी जास्त लागू शकतात. गॅसच्या फ्लेमवरती ते डिपेंड असतं. सो करेक्ट 35 मिनटानंतर माझा केक छान बेक झालेला आहे. आणि अजून एक गोष्ट,
आपलं हे जे पातेलं आहे ना, ते छान प्रीहीटेड असायला पाहिजे. प्रीहीट करून घ्या पातेलं 10 मिनिटं. सो बघा, आता ना आपला केक छान बेक झालेला आहे. थोडासा रूम टेम्परेचरवरती आला, की याच्या कडा सैल करायच्या आणि हा केक अशा पद्धतीने बाहेर काढायचा. सो बघू शकताय मस्त जाळी वगैरे आलेली आहे. प्रीमिक्सपासून बनवलेला केक आहे त्यामुळे तो परफेक्टच होतो आणि ते प्रीमिक्स पण एक नंबर आहे. मला खूप आवडले ते. जर तुम्हाला मी जिथून मागवते तिथून मागवायचं असेल तर ऑनलाईन तुम्हाला घरपोच मिळू शकतं. ज्या शॉपमधून मी हे सगळं साहित्य मागवलं आहे त्याचा नंबर आणि ॲड्रेस वगैरे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईनच. तुम्हाला जर मागवायचं असेल तर नक्की त्यांना कॉल किंवा व्हॉट्सअप तुम्ही करू शकता. ओके. तर बघा ज्याप्रमाणे आपण आईस केकच्या लेयर करतो ना अगदी तशाच मी इथे केलेल्या आहेत. पण या लेयर्स सुपेरियर होतीलच असं नाही. का नाही? कारण हा केक प्लम केक आहे आणि याच्यामध्ये भरपूर ड्रायफ्रुट्स आहेत. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही दोऱ्याने या लेयर्स कट करणार आहात, त्यावेळी त्या एकदम प्रॉपर शार्प तयार होतील असं नाही. मधून केक फाटू शकतो, तुटू शकतो, त्याचे तुकडे-तुकडे सुद्धा पडू शकतात. पण काहीच हरकत नाही. हे अतिशय नॉर्मल आहे आणि आपण काही शार्प असा आईस केक बनवत नाही आहोत, आपण ड्रीम केक बनवतोय. ओके. तर आता एका बाउलमध्ये मी घेत आहे 1 कप एवढं डार्क कंपाऊंड बारीक चॉप करून मी घेतलंय आणि यामध्येच मी ॲड करते 1/4 कप एवढं रूम टेम्परेचरवरचं दूध. ओके. आता या 2 गोष्टी छान एकत्र करायच्या आणि डबल बॉइलिंग पद्धतीने आपल्याला छान एकत्रितपणे मेल्ट करून घ्यायच्या आहेत आणि याचं गनाश बनवायचं आहे. सो गनाश कसं बनवायचं, डबल बॉइलिंग पद्धत म्हणजे काय, याचा एक सेपरेट व्हिडिओ मी माझ्या आधीच्या चॅनलवर बनवला होता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे किंवा इथे आय बटनवरती पण देईन. ज्यांना कुणाला माहीत नाही आहे गनाश कसं बनवायचं, डबल बॉइलिंग कसं करायचं, त्यांनी तो व्हिडिओ बघितला तरीही चालेल. सो हे गनाश तयार झालेलं आहे, पण खूपच पातळ आहे. त्यामुळे आपण 15 मिनिटासाठी ते फ्रिजमध्ये ठेवूयात आणि आता बघू शकता याची कन्सिस्टन्सी. हे पातळच आहे, पण एवढं पण नाही. आधीपेक्षा थोडंसं घट्ट आहे ना, सो असं आपल्याला पाहिजे असतं. तर आता हे गनाश रेडी आहे. आपण साईडला ठेवूयात आणि येस, हाच तो ड्रीम बॉक्स ज्याच्याबद्दल मी मगाचपासून बोलतीये. तर बघू शकता अशा पद्धतीचा हा असतो. सो मंडळी, आपल्या चॅनलवर मी आत्तापर्यंत 2 ड्रीम केक शेअर केलेले आहेत. चॉकलेट आणि रोज गुलकंद. जर तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा, कारण सध्या खूप ट्रेंड चालू आहे ड्रीम केकचा. सो दोन्हींची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर आता हा जो बॉक्स आहे ना, तो साधारणपणे ₹90 मिळतो. अर्थातच जिथे केकचं रॉ मटेरियल मिळतं अशा कुठल्याही शॉपमध्ये. ओके. सो आता याच्यामध्ये आपल्याला आपला जो प्लम केक आहे त्याची खालची लेयर ठेवायची आहे. सो ही उचलताना थोडीशी ट्रिकी जाईल, तुम्हाला जड जाईल. पण प्रयत्न करा. जर जमलं तर ठीक आहे, पण नाहीच जमलं, अगदीच त्याचे तुकडे-तुकडे पडले तरीही काहीच हरकत नाही. ते तुकडे-तुकडे जरी तुम्ही याच्यामध्ये अरेंज केले ना तरीही चालतात, कारण हा शेवटी ड्रीम केक आहे आणि हा चमच्याने खायचा असतो, राईट? ज्याप्रमाणे आपण बर्थडे केक वगैरे कट करतो तसा कट करण्याचा तर प्रश्नच येत नाही. त्यामुळे एकदम शार्प असा त्याचा पीसच दिसला पाहिजे वगैरे असं काहीच नाहीये. अगदी सिंपल तुकडे जरी तुम्ही याच्यामध्ये टाकले आणि मस्तपैकी लेयरवर लेयर अरेंज करत गेलात तरीही चालतं. ओके. सो बघा, आता याला ना मी सोकिंग केलेलं नाही, कारण हा प्लम केक आहे. सो याला अजिबात सोकिंग वगैरे करायचं नाही. आपण इथे स्पंज वापरत नाही आहोत, तर आपण इथे एकदम छान फ्लेवरफुल आणि खूप सारे नट्स आणि ड्रायफ्रुट्सने भरलेला केक यूज करतोय, राईट? सो सोकिंग करून आपल्याला याची चव घालवायची नाहीये. सो सोकिंग न करता डायरेक्टली याच्यावरती गनाश अप्लाय केलेला आहे मी, जे आपण मगाशी बनवलं होतं. सो आत्ता आपण निम्म गनाश यूज करतोय आणि उरलेला आपण पुढच्या लेयरसाठी यूज करूयात. तर मध्ये आपण चेरीज, टुटी फ्रुटी आणि काजू बदामचे तुकडे एवढं सगळं अरेंज करूयात, म्हणजे केक खाताना अजून छान लागेल. सो बघा, आता याच्यावरतीच अगदी सावकाशपणे आपण जी वरची लेयर असते ना ती पलटी करून ठेवतोय. सो बघू शकता अशा पद्धतीने. अर्थातच ही छानपैकी याच्यामध्ये बसणार नाही, तुकडे पडू शकतात, तरी पण असंच व्यवस्थित ॲडजस्ट करत करत तुम्हाला हे याच्यामध्ये ठेवायचं आहे. सो मंडळी, हा जो ड्रीम केकचा बॉक्स आहे ना, तो ₹90 आहे आणि याची साईज आहे 6 इंच. ठीक आहे. सो साईज वाईज याची किंमतही बदलत जाते. तुम्हाला जर छोटा हवा असेल तर तसा पण मिळतो किंवा याच्यापेक्षा मोठा पाहिजे असेल तर तसाही मिळतो. फक्त किंमत मात्र याची कमी जास्त होणार. ओके. सो बघा, उरलेलं सगळं गनाश मी याच्यावरती अप्लाय केलेलं आहे. सो या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटलं की हे गनाश थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि ते ओतू शकत नाही आपण, तर तुम्ही ते डबल बॉइलिंग पद्धतीने थोडंसं पुन्हा एकदा गरम केलं तरीही चालेल. ते जरासं मेल्ट होईल आणि मग तुम्ही याच्यावरती ते पोर करू शकता. ओके. सो बघा, आता याला मी झाकण लावून असंच सेट करणार आहे 3-4 तासासाठी, जेणेकरून हे गनाश व्यवस्थित सेट होईल
किंवा तुम्ही फ्रिजमध्ये पण हे सेट करायला ठेवू शकता 10 ते 15 मिनिटासाठी. तर बघा, आता मी मिल्क कंपाऊंड घेतलं होतं अर्धा कप बारीक चॉप करून आणि मग ते छान डबल बॉइलिंग पद्धतीनेच व्यवस्थित मेल्ट करून घेतलंय. ओके. आणि हे सगळं मिल्क कंपाऊंड आता मी या केकवरती अप्लाय करतीये आणि ही आहे आपली फायनल लेयर. ॲक्चुअली फायनल नाही आहे, याच्यावरती अजून कोको पावडर पण येणार आहे. पण येस, ही असणार आहे ती सगळ्यात जी कडकवाली लेयर असते ना, जे तोडायला अतिशय मजा येते. सो बघा, एका चमच्याच्या साहाय्याने मी हे कंपाऊंड छान स्प्रेड करतीये. कारण आता थंडी आहे ना, त्यामुळे हे मेल्ट केलेलं चॉकलेट लगेचच घट्ट होतंय बघू शकता. सो येस, हे स्प्रेड केलेलं मिल्क कंपाऊंड घट्ट व्हायच्या आधीच आपण याच्यावरती ड्रायफ्रुट्स सगळे चिकटवणार आहोत. हा डिझाईनचा पार्ट आहे बाय द वे. तुम्ही तुम्हाला आवडणारी कोणतीही डिझाईन यावरती करू शकता. ड्रायफ्रुट्स किंवा चेरीज वगैरे यूज करून तुम्ही कसंही याला डेकोरेशन केलं तरीही चालेल. तर बघा, आता एका गाळणीमध्ये मी थोडीशी कोको पावडर घेतीये. अनस्वीटन, स्वीटन कसलीही चालेल. सो अशा प्रकारे ती आपल्याला सगळीकडे वरच्या बाजूने छानपैकी पसरवायची आहे आणि ही आहे आपली शेवटची फायनल लेयर. तर आता या केकला एक फायनल टच देण्यासाठी किंवा एक क्रिसमस लूक आणण्यासाठी इथे मी यूज करत आहे अशा प्रकारचे कॉइन टॉपर्स. ओके. सो हे साधारणपणे 15 ते 20 रुपयांना एक अशा पद्धतीने मिळतात. सो अशा प्रकारे याच्यावरचा जो पेपर असतो तो काढायचा आणि आतमध्ये एकदम मस्त आरशाप्रमाणे याचं टेक्स्चर असतं. सो हे आपण इथे मधोमध प्लेस करूयात अँड दॅट्स इट. हा तुमचा अत्यंत भन्नाट असा प्लम ड्रीम केक तयार आहे. तर मंडळी, हा संपूर्ण केक बनवण्यासाठी साधारणपणे 270 ते 280 रुपये खर्च येतो. त्याच्यामध्ये मी ड्रीम बॉक्सची पण किंमत पकडली, गॅसची सुद्धा किंमत पकडलेली आहे. ओके. सो जर तुम्हाला हा केक विकायचा असेल तर तुम्ही आरामात 500-600 रुपयांपासून पुढे विकू शकता आणि याचं वेट आहे 1 किलो. ओके. सो मंडळी, ड्रीम केक तर सगळ्यांना माहीत होताच, पण प्लम ड्रीम केक कसा असू शकतो हे मला सुचलं आणि मी बनवून पण बघितलं. सो माझी ही आयडिया तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल जर हा केक तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, कारण सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे. सो मला खात्री आहे जर तुम्ही एकदा तुमच्या कस्टमर्सला हा केक खाऊ घातलात तर पुन्हा पुन्हा ते तुम्हाला या केकची ऑर्डर देत राहतील. इतका हा जबरदस्त लागतो खायला. तर हा होता आजचा व्हिडिओ. पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. स्टे हॅपी.